आणि त्यांची नेमणूक गव्हर्निंग बॉडीमध्ये 2 जुलै 2012 ला अधिकृतरित्या झाली आणि तेव्हापासून ते पीपल एज्युकेशन सोसायटीच्या या संस्थेचे चेअरमन पदी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्व लोक कार्यरत आहेत आणि त्यांची नेमणूक अद्याप कुठेही चॅलेंज झालेली नाही। किंबहुना आमच्यातील काही लोकांनी जे आमच्याकडून दुसरीकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या अधिकाराला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय धर्मादाय आयुक्त यांनी 4 फेब्रुवारी 2021 रोजी व 3/11/2021 आणि 20/9/2022 अशा प्रकारचे 3 निकाल देऊन हे मान्य केलं की रामदासजी आठवले कागदपत्र तपासून हे निर्णय देतात की रामदासजी आठवले हे पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहे, त्यांना बँकेचे अकाउंट बघण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी मान्य केलं। आणि हे जे निकाल दिले धर्मादाय आयुक्तांनी हे अद्याप कुठेही आव्हानित नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या निकालांचा विचार करून माननीय जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी 10 ऑक्टोबर 2024 ला तशा प्रकारचा निर्णय दिला की हे आदेश जे आहेत धर्मादाय आयुक्तचे की रामदास आठवले हे चेअरमन आहे पीपल एज्युकेशन, त्यांना अजून कुठेही आव्हानित केलेलं नाही किंवा ते आदेश रद्द केलेले नाही। आणि जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आर्टिकल 17 आणि 23 आहे पीपल एज्युकेशन त्याच्याप्रमाणे जोपर्यंत तो चेअरमन निवडल्याच्या नंतर एक तर तो डिस्क्वालिफाय होत नाही कायदेशीररित्या किंवा त्याचा मृत्यू होत नाही किंवा त्यांना अधिकृतरित्या काढलं जात नाही तोपर्यंत ते त्या पदावर कायम असतात जन्मता। अशा प्रकारचे हे निर्णय रद्द झालेले नाही आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकरनी जो रेड्डी नावाचा प्रिन्सिपल जो लॉ कॉलेजचा त्याला काढल्याच्या संदर्भात युनिव्हर्सिटी ट्रायब्युनलने निर्णय दिला की आनंदराज आंबेडकरला चेअरमनशिप देता येणार नाही, त्यांना तसा चेअरमन पदाचा अधिकार नाही। त्याच्या विरुद्ध ते उच्च न्यायालयात गेले, त्यांची याचिका फेटाळण्यात आली। किंबहुना त्यामुळे एक सिद्ध झालं की रामदासजी आठवले या पीपल एज्युकेशन सोसायटीचे 2 जुलै 2012 पासून अद्याप चेअरमन आहेत। जोपर्यंत ते निकाल दिलेले रद्द होत नाही तोपर्यंत रामदासजी आठवले चेअरमन आहे। त्याचबरोबर 2 जुलै 2012 चा जो रिझोल्युशनचा चेंज रिपोर्ट सबमिट केलेला आहे, चेंज रिपोर्ट नंबर 4431 ऑफ 12, तो जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत कायदेशीररित्या रामदास आठवलेंचं चेअरमनशिप तुम्हाला नाकारता येणार नाही। तुम्हाला जर नाकारायचं असेल तर हे आदेश रद्द करून आणायला लागतील आणि हे आदेश रद्द करत नाही तोपर्यंत तुम्हाला रामदासजी आठवले हे बौद्ध समाजाचे आहेत यांना मान्य करावं लागेल आणि घटनेप्रमाणे रामदासजी आठवले या पीपल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन आहे। संस्थेच्या हिताकरता, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हिताकरता, संस्थेतील जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना परमनंट करण्यासाठी, संस्थेमध्ये कामगार आम्हाला भरण्याचे सिलेक्शन प्रोसेस करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी या पत्रकार परिषदेत अपेक्षित आहे।